केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या वतीने नव्या अटी नियम शर्ती लागू केल्यानंतर मुंबईमध्ये टँकरच्या असोसिएशनने गेल्या 5 दिवसापासून संप पुकारला होता। मात्र कालच्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बैठकीनंतर गगरांच्या बैठकीनंतर कुठेतरी आता संप मागे घेण्यात आलेला पाहू शकतो। सुरळीतपणे आजच्या दिवशीपासून आता पाणी पुरवठा जे ते मुंबईतील अनेक ठिकाणी साईड असतील, गृहसंकुलन असेल त्यांना मिळणार आहे। या 5 दिवसामुळे अनेक ठिकाणी पाणी नसल्यामुळे फजिती झाली होती, त्यामुळे गृहसंकुलन असेल या इतर सरकारी असेल या ठिकाणी काम जे चालू होतं त्या ठिकाणी पाणी हे पुरवलं जात नव्हतं। त्यामुळे त्यांना देखील आपत्कालीन कायदा लागू केल्यामुळे कठोर अंमलबजावणी केली होती। त्यानंतर विहीर असेल, त्यानंतर बोरवेल असेल, टँकर यांना ताब्यात घेण्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र यामुळे टँकर असोसिएशन हे संतापले होते। त्यामुळे कालच्या या बैठकीमध्ये अनेक जे आहेत त्या अटी जे आहेत त्या शिथिल झाल्याचं समोर आलं। त्यामुळे आज संप मागे घेण्यात आलेला। आपल्यासोबत असोसिएशनचे जे आहेत त्यांच्याशी बातचीत करणार। सर, एकंदरीत कालची बैठक झाली होती भूषण गगरांसोबत, कशा प्रकारे बघतात? 5 दिवस पाणी पुरवठा नव्हता, संप होता, आज संप मागे घेण्यात आला, सुरळीत व्यवस्था सुरू करण्यात आली। संप काल संध्याकाळी मागे घेतला आहे। मुंबईला पाणी पुरवठा माणसाची आता जे हे गरमी सीझनमध्ये जे तकलीफ होते माणसाला ते आम्हाला पण कळते ते, आणि त्याचमुळे आम्ही कमिशनर साहेबांसून मीटिंग घेऊन त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जे कायदा बनवलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे ते आम्ही पण तिकडे सेंटरला लिहून पाठवणार आहे। आणि त्या संदर्भात त्यांनी आमच्या ते आता जे नोटीस वगैरे काढली होती त्याच्यावर स्टे दिलेला आहे आणि आम्हाला 2 महिन्यामध्ये ते पण लिहून पाठवणार आहे आणि आम्हाला पण पुढं कार्यवाही करायला सांगितलेलं आहे। मात्र आपत्कालीन कायदा लागू करणार होते 2005चा, बोरवेल असेल या तसेच टँकर असतील, तसेच अशा गोष्टी ज्या आहेत ताब्यात घेणार होत्या, त्यामुळे कुठंतरी तुम्ही देखील संतापले होते। मात्र आता काय गोष्टी आहेत, काय कुठं आडलं होतं त्यामुळे आता हा संप पूर्ण मागे घेतला? नाही, त्यामुळं नाही साहेब। हे बघा, आम्हाला पण माहिती आहे की मुंबईला घराला लई त्रास आहे, माणसाला लई वैताग झाले होते पाण्यासाठी। आणि जेव्हा आम्ही तर पहिलेपासून बनवत होते की तुम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी तोड काढा, काय जे कानून बनवलं आहे ते कानून आम्हाला फिट होत नाही, काही आम्ही नॉन पोर्टेबल पाणी देते आणि ते कानूनमध्ये पहिली त्रुटी मोठी आहे, 200 मीटरचा प्लॉट आणि पोर्टेबल पाणीसाठी। तर मग सवालच नाही आहे, नॉन पोर्टेबल पाणी जेव्हा आम्ही माणसाला देते तर आम्ही पोर्टेबल पाणीसाठी जे लायसन्स आहे कशाला आम्ही घेऊ? तर त्यामुळे जे मिसअंडरस्टँडिंग जे काहीतरी प्रॉब्लेम होता ते आम्ही साहेबांना कळवलं, कमिशनर साहेबाला, आणि त्यांना पण मतलब एक्नॉलेज झालेलं आहे जे काही प्रॉब्लेम आहे ते। पण आता पुढं काहीतरी आम्ही पण गव्हर्नमेंटला परत पत्र वगैरे लिहिणार आहे आणि पुढच्या कार्यवाही जे होणार ते आमची कमिटी वगैरे भेटणार परत आणि आम्ही काहीतरी ठरवणार, ते पुढे कार्यवाही होणार आहे। अनेक राजकीय लोकांनी देखील तुमचा सपोर्ट केला होता, त्यामुळे कुठेतरी त्यांनी देखील अनेक वेळा या तक्रारीचा पाडा महानगरपालिका आयुक्तांशी बोलणं चर्चा केली होती तुमच्यासोबत बैठकीनंतर। हे बघा, जे प्रॉब्लेम आहे ते समजेसाठी होता, समजे मुंबईसाठी होता। समजे पक्षांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि समजेच्या आम्हाला पण शुभेच्छा होती की भाई काहीतरी तुमचे तोड निघाली पाहिजे आणि तुमची जे वार्ता आहे, जे पॉईंट्स आहे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, त्यामुळे समजेने आम्हाला सपोर्ट केलेला होता। आणि आम्हाला जे आता तोड निघाला आहे त्याच्यामध्ये समाधानपूर्वक आता आम्हाला जे काल आमची वार्ता झाली आहे त्याच्यामध्ये काहीतरी अंडरस्टँडिंग मतलब अशी समाधान आहे की पुढं काही कार्यवाही होणार नाही। नक्कीच पुढं कार्यवाही होणार नाही असं तुम्ही म्हणतात। मात्र गेल्या 5-6 दिवसापासून अनेक तक्रारी आल्या होत्या गृहसंकुलनातल्या, त्यांना देखील कशा प्रकारचा पाणी पुरवठा आता पुढे जाऊन तुम्ही करणार आहात? किती हजारो लिटर पाणी आणि किती टँकर हे मुंबईत आतापर्यंत विविध ठिकाणी जाणार आहे? आता समजे टँकर ऑपरेशनमध्ये आहे। आता तरी काहीतरी स्टाफ वगैरे सुट्टीवर गेले होते, काहीतरी गावी गेले होते, त्यांना पण परत बोलून घेतलेलं आहे। आता काल आम्हाला तुम्ही सांगू 70% टँकर ऑन द रोड होती, आज कमीत कमी 90% टँकर ऑन द रोड आहे। तर आता संध्याकाळपर्यंत 100% टँकर ऑन द रोड होऊन जाईल आणि काय बी सप्लाय कुठेतरी असली तर समजेला पाण्या भेटणार। पुढं रात्रीभर चालू होती ऑपरेशन
आणि टँकर पुरी रात्री मग सप्लाय चालू होते. पुन्हा काय बैठक होणार आहे का या मुद्द्याला धरून? आमची 2 दिवसांनी कमिटीची मीटिंग आहे परत, आणि त्यामुळे आम्हाला दुसरे जे आमचे पॉईंट्स वगैरे आहे त्यामुळे आम्ही मीटिंग घेणार आहे आणि पुढची कार्यवाहीची जे काही नक्की होणार त्या कमिटी करणार. आता नक्कीच त्यांचं म्हणणं आहे की 2 दिवसांनी पुन्हा एक बैठक होणार आहे. मात्र सध्या तरी संप हा मागे घेतला असून हा पूर्ण पाणीपुरवठा मुंबईला आता ह्या टँकर असोसिएशनकडनं केला जात होता. पूर्णतः तो आता पाणी देण्याचं काम गृहसंकुलन असेल, इतर रस्ते असेल, इतर बांधकाम असेल त्या ठिकाणी आता हे पाणी जाणार आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या वतीने ज्या अटी नियम लागू करण्यात आले आहेत त्या कुठेतरी आता कालच्या बैठकीनंतर शिथिल करण्यात आल्या आहे. त्यामुळे हा संप सध्या तरी मागे घेऊन आजपासून मुंबईत टँकरकडनं पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू राहणार असल्याचं देखील या ठिकाणी असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे योगेश गणेश सोराट, TV मराठी, घाटकोपर.